नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण 9th क्लास आपला 8th क्लासचा एक्सपेन्शन फॉर्म्युला हा चॅप्टर पाहत आहोत आणि याच्या अगोदर आपले 6 लेक्चर झाले आहेत। हे आपलं 7वं लेक्चर आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये आपण राहिलेला पार्ट काय करणार आहोत, कंप्लीट करणार आहोत। याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा चॅनल नक्की शेअर करा, ठीक आहे। तर पाहूया, तर एक्सपेन्शन फॉर्म्युला हा चॅप्टर पाहतोय। ह्याच्या अगोदर आपण a + b क्यूबचा फॉर्म्युला बघितले। a + b क्यूबचा फॉर्म्युला काय आहे, a³ + 3a² b + 3ab², ठीक आहे। 3ab² + b³। त्याच्यानंतर a - b³ = a³ - 3a² b + 3ab² - b³, ठीक आहे। तर हे दोन फॉर्म्युले आपण याच्या अगोदर बघितलेत। याच्यावरले काही एक्झाम्पल्स पण आपण काय केलेले आहेत, बघितलेले आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता क्वेश्चन ह्याच्यावरले काही सेपरेट आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, ह्याच्यावरले काही सेपरेट एक्झाम्पल बघितले आहेत। आता काय करायचं आहे आपल्याला, कॉम्बिनेशनमध्ये दोन्ही फॉर्म्युले एकत्रितरित्या आपल्याला काय करायचं आहे, घेऊन एकत्रितरित्या त्याच्यावर कॉम्बिनेशनमध्ये एक्झाम्पल्स पाहिजेत। तर पहिलं एक्झाम्पल आहे तुमचं सिम्प्लिफाय p + q⁴ + p - q⁴। तर ह्याला पहा सोल्युशन, सिम्प्लिफाय कसं करणार आहे सोल्युशन। तर पहा जशास तसं एकदा लिहू तुम्ही। p प्लस काय दिले तुम्हाला क्वेश्चन, p + q p + q⁴ + p - q⁴। तर इथं तुमचं काय आहे, a ची किंमत काय आहे, a = तुमचा p आहे आणि b = वाटलं तरी इथं लिहितो b = तुमचा काय आहे, q आहे। तर तुम्हाला फक्त a च्या जागी p टाकायचे, b च्या जागी q टाका, तुमचा आन्सर येऊन जाईल, ठीक आहे। तर पहा याच्या जागी काय येईल इथं लिहितो मी। तर पहिला हा p + q³, तर पहिलं ह्या फॉर्म्युल्यानुसार पहा। तर काय असेल तुमचा, a ची किंमत p आहे, b ची किंमत q आहे। तुम्ही डायरेक्टली काय a च्या जागी p टाका, p च्या जागी b च्या जागी q टाका, ठीक आहे। तर p³ + 3p² q + 3p q² + q³, ठीक आहे। थोडंसं चुकू पण शकते, थोडंसं काळजीपूर्वक काय करायचं आहे, लक्ष द्यायचं सगळ्यांनी। त्याच्यानंतर काय, आता हा एक पार्ट आपला सोडून झालेला आहे, हा p + q। त्याच्यानंतर हा प्लसला हा प्लस आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आता p - q³ सोडवायचं आहे आपल्याला, p - q³ सोडवायचं आहे। तर मी काय करतो, चला इथंच लिहितो, ठीक आहे, किंवा इथं लिहितो चालते, इथे लिहितो मी। काय करतो, हा प्लस, त्याच्यानंतर हा पुढला पार्ट मी इथं लिहू काय, इथंच लिहितो, ठीक आहे। चला बसलं तर बसलं, आपलं बसणार तर नाही आहे तर इथं लिहितो, म्हणजे तुम्हाला इझी जाईल p - q पार्ट। तर हा काय आहे तुमचा, ह्या जागी काय असेल तुमचा, p च्या जागी p असेल, फक्त मायनस प्लस चेंज होईल तुमचा। p³ ला p³ ला q मायनस काय आहे तुमचा 3p² q। त्याच्यानंतर हा प्लस 3p q² - q³, ठीक आहे। तर हे लिहिलेलं आपण सोडवलेलं आहे, ठीक आहे। तर त्याच्यानंतर आपला आता हा एक पार्ट झालेला आहे। त्याच्यानंतर पुढं पहा, आपला पुढं काय नाही, डायरेक्टली हेच येणार, याला काही सिम्प्लिफाय करता येणार नाही आपल्याला, हेच आहे। कारण फक्त p च्या जागी q च्या जागी p टाकलेलं आहे आपण, आहे का नाही। a च्या जागी p टाकलेलं आहे आणि b च्या जागी q टाकलेलं आहे आणि हेच आहे। तर हे तुमचं सॉल्व झालेलं आहे, ठीक आहे। तर आय थिंक याच्या पुढे आपल्याला काही सिम्प्लिफाय करायची गरज नाही। वाटलं तर तुम्हाला करता येईल का सिम्प्लिफाय, बघू, ठीक आहे। का दुसरं कटत असलं तर हे इथपर्यंत सोडवलं, चला पाहू। काही कटत असेल तर कटून घेऊ आपण, पहा हा कटू शकतो, हा 3p² q। तर मी काय करतो, ब्लॅक पेन घेतो, त्याच्यामध्ये जे कॉमन आहे ते पहा, काय प्लस मायनस असेल तर कटत असेल तर कटून घेऊ आपण। 3p² q, हा -3p² q, हे कटून जाईल तुमचा, हा कटून जाईल, ठीक आहे। त्याच्यानंतर तुमचा हा -q³ आहे आणि +q³ कटून जाईल। त्याच्यानंतर दुसरं काही कटते का, पहा दुसरं काही कटणार नाही आहे। तर हा p³ हा p³ आहे, तर तुमचा काय होईल, हा एक p³ आणि हा दुसरा एक p³ किती होईल तुमचा 2p³, ठीक आहे। त्याच्यानंतर हा तुमचा 6p, हा 3 आहे, हा 3 आहे, हा 3 3 6 होईल, 6p⁴ काय होईल तुमचा प्लस 6p⁴। त्याच्यानंतर हा q³ तर कटूनच गेलेला आहे तुमचा। तर हेच राहिलेलं आहे तुमचं, काय राहिलेलं आहे, हा इथं p³ राहिलेला आहे, p1 हा 1 2 होईल
आणि त्याच्यानंतर हे 3 6 आणि पी क्यू स्क्वेअरला पी क्यू स्क्वेअर. ठीक आहे, तर हे तुमचं फायनल आन्सर आहे. ह्याला आणि सॉल्व करता येईल का तुम्हाला? तर सॉल्व करता येणार नाही. ठीक आहे, तर थोडंसं सॉल्व करायचं असेल तर करू शकता तुम्ही. याच्यातनं 2 कॉमन काढू शकता, पी कॉमन काढू शकता. काही अर्थ पण नाही आहे त्याला सॉल्व करून. ठीक आहे, इथपर्यंत सॉल्व करून काय करा तुम्ही सोडून द्या. ठीक आहे, त्याच्यानंतरचं काय करूया हे मिटवतो आणि मी नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण एक. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे आपण, क्वेश्चन नंबर 2. तर ह्याला पण काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. हा थोडासा क्वेश्चन लेंदी होईल, तर आपण काय करू इथूनच सॉल्व करायला सुरू करूया. ठीक आहे, तर हा क्वेश्चन आहे तुमचा 2x + 3y - 2x - 3y क्यूब. तर तुमचा हा a + b चा क्यूबचा आहे, हा a - b चा क्यूब. ठीक आहे, दोन्ही सारखे असले पाहिजे. हा सारखा असला पाहिजे, हा सारखा असला पाहिजे आणि हा सारखा असला पाहिजे. वेगळे असले तरी तुम्ही याच्यासाठी एक फॉर्म्युला वापरा, याच्यासाठी एक फॉर्म्युला वापरू शकता. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळलं असेल, याच्यात काही शंका नाही आहे. तर आपण काय करू, याला सॉल्व करूया. डायरेक्टली मी काय करतो, इथून पुढे सॉल्व करायला सुरू करतो सोल्युशन म्हणून. ठीक आहे, हे सोल्युशन आहे आपलं. डायरेक्टली याला काय करतो, सॉल्व करतो, कारण नाहीतर आपल्याला ही जागा पुरणार नाही आहे. तर आपला हा पी आहे, म्हणजे इथं पीची किंमत किती आहे तुमची वाटलं तर पी म्हणून नका, ए आहे तुमचा, ए आहे. एची किंमत आहे तुमची इथं 2x आहे. एची किंमत किती आहे तुमची 2x आहे. आणि त्याच्यानंतर बीची किंमत काय आहे तुमची, बीची किंमत आहे 3y. बीची किंमत आहे 3y. तर एच्या जागी एची किंमत, बीच्या जागी बीची किंमत पुट करा आणि सॉल्व करा. ठीक आहे, तर आता हा पहा, पहिल्यांदा a + b आहे, म्हणजे हा a क्यूब, म्हणजे a क्यूब म्हणजे 2x क्यूब असणार आहे. काय असणार आहे तुमचा 2x क्यूब. त्याच्यानंतर प्लस 3 a स्क्वेअर म्हणजे 2x चा स्क्वेअर. b म्हणजे तुमचा काय आहे 3y. त्याच्यानंतर प्लसला प्लस, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर a काय आहे तुमचा 2x ला 2x. त्याच्यानंतर b स्क्वेअर काय आहे तुमचा 3y चा स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे काय आहे तुमचा 3y चा स्क्वेअर क्यूब. 3y चा काय आहे तुमचा क्यूब आहे, 3y चा काय आहे तुमचा क्यूब आहे. तर हे एक सॉल्व करून झाले आपलं. त्याच्यानंतरचा आपला काय पार्ट आहे, हा पार्ट आहे, तर प्लस देऊन मी इथं लिहितो. ठीक आहे, तर काय पार्ट आहे तुमचा, हा राहिलेला आहे a - b, म्हणजे मायनस, हा मायनस आहे, प्लस नाही. प्लस आहे का मायनस चेक करा, इथं मायनस आहे, तर हा मायनस इथला. त्याच्यानंतर 2x - 3y चा क्यूब. तर फक्त काय इथं तुमचं हे जशाचं तसं असेल, फक्त फॉर्म्युल्याचं मायनसच्या जागी प्लसच्या. इथं काय तुमचा मायनस आहे, इथं मायनस आहे, दोन जागीच साईन चेंज होईल. वाटलं तर तुम्ही सॉल्व करत जा. ए क्यूब म्हणजे काय तुमचा, हा एक मोठा ब्रॅकेट टाकून द्यायच्यासाठी. ठीक आहे, मायनस आहे, तर कारण हा मायनस हा पूर्ण याच्यासाठी आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर एका याच्यात लिहा. ठीक आहे, काय लिहू शकता तुम्ही 2x क्यूब -3. त्याच्यानंतर a स्क्वेअर म्हणजे तुमचा 2x स्क्वेअर. त्याच्यानंतर तुमचा 3y हा b, प्लसला प्लस. त्याच्यानंतर 3 ला 3, a तुमचा आहे 2x, त्याच्यानंतर b आहे 3y स्क्वेअर, मायनसला मायनस. त्याच्यानंतर b क्यूब काय आहे तुमचा 3y चा क्यूब. तर हे सॉल्व करून झालेलं आहे, एक स्टेप आपली झालेली आहे. त्याच्यानंतर हा मायनस आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा इथून लिहायला सुरू करतो मी थोडंसं इथून. ठीक आहे, = घेतो मी, थोडंसं जागा कमी पडणार आहे तर आपल्याला इकडून घेतो मी हे इथून. 2x क्यूब ह्याला सॉल्व करा. 2x क्यूब म्हणजे 2 चा क्यूब किती येईल तुमचा 8 आणि x चा क्यूब x क्यूब असेल, म्हणजे 8x क्यूब होईल तुमचा. ठीक आहे, 2 चा क्यूब 8, x चा क्यूब होईल. त्याच्यानंतर प्लसला प्लस, ह्याला सॉल्व करा तुम्ही. हा 3 ला 3 असेल तुमचा. ह्याला जर सॉल्व केलं तर काय करू, नेक्स्ट स्टेप मध्ये सॉल्व करू आपण. आता तुमचा काय होईल पहा, हा 3 ला 3 ठेवतो मी. हा 2 चा स्क्वेअर तुमचा होईल 4 आणि x चा स्क्वेअर तुमचा 4x स्क्वेअर होईल. आणि त्याच्यानंतर 3y ला 3y. ठीक आहे, 3y ला 3y, प्लसला प्लस. त्याच्यानंतर 3 ला 3, 3 2x लिहतो. 3 × 2 तुमचा डायरेक्टली करून टाकू आपण. 3 × 2 तुमचा 6 x, हा 3 × 2 तुमचा 6 आणि हा x, आणि 3 चा स्क्वेअर तुमचा ब्रॅकेटमध्ये काय होईल 9 आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर, प्लस 3y ला प्लस 3y.
3चा क्यूब किती होईल तुमचा, डायरेक्टली करून टाका. 3चा क्यूब तुमचा होईल 27 आणि वाय क्यूबला वाय क्यूब. ठीक आहे, तर आपण काय करू, याच्या खालीच लिहू म्हणजे आपल्याला एकदम सुटसुटीत होईल सॉल्व करून. ठीक आहे, तर इकडे जर लिहिलं तर आपल्याला प्रॉब्लेम होईल, किचकट होईल. तर हा मायनस जशाचा तसा ठेवतो मी, हा मायनस जशाचा तसा, वाटलं तर मी इथून लिहायला सुरू करतो. हा मायनस इथं जशाचा तसा. त्याच्यानंतर हा 2x क्यूब ह्याला सॉल्व करणार आहे आपण, आणि हा ब्रॅकेट मोठा काढतो मी थोडासा. ठीक आहे, हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय आहे ह्याला सोडा तुम्ही. हाचा 2चा क्यूब आहे तुमचा 8 आणि एक्सचा क्यूब एक्स क्यूब, मायनसला -3. त्याच्यानंतर हा 2x² सोडवा, ब्रॅकेटमध्ये 4x². त्याच्यानंतर 3y 3y, हा प्लसला प्लस 3 × 2 6x होईल तुमचा, 6x ह्या एवढ्याला सोडवलं तर 3 × 2 6x, आणि त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये तुमचा 3चा स्क्वेअर 9 y² ला y² मायनस. त्याच्यानंतर 3चा क्यूब तुमचा 27 आहे आणि वाय क्यूबला वाय क्यूब. ठीक आहे, तर याच्यामध्ये त्याच्यानंतर काय करा, तुम्ही काही सॉल्व करता येत असेल तर सॉल्व करा. ठीक आहे, तर काय सॉल्व करता येते तुम्हाला पहा. हे ब्रॅकेट क्लोज करायला असला, इथं पण ब्रॅकेट क्लोज करा आणि हा इथं पण ब्रॅकेट क्लोज करा. त्याच्यानंतर काय करा तुम्ही, आता पुढं याला वरल्याला सॉल्व करून घ्या. वरल्याला सॉल्व करायचं आहे तुम्हाला. तर 8x³ ला 8x³ प्लसला प्लस, आता 3 × तुमचा 3 × 4 × 3 म्हणजे हा 3 × 3 तुमचा 9, ह्या तिघाची मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × 4 × 3 म्हणजे तुमचं कसंही करा, 3 × 4 तुमचं 4 त्रिकम 12, 12 त्रिक 36 आहे का नाही, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, किंवा 9 3 × 3 9, 9 चौक 36 असं करा. म्हणजे 36 कुठून आला तर ह्या तिघांची मल्टिप्लिकेशन केली. हा x² ला x² आणि हा y ला y, प्लसला प्लस, तर ह्याच्यात मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. हा 6 आणि 9 आहे का नाही, तर 9 × 5 = 45, 9 × 6 = 54. ह्या दोघांची जर मल्टिप्लिकेशन केलं तर 9 × 6 = 54. हा x ला x आणि त्याच्यानंतर y² ला y² प्लस 27 y³ ला 27 y³. आता आपल्याला जागा थोडी कमी होईल, त्यामुळे काय करतो मी, इथं न लिहिता याच्या पुढंच लिहितो. हा मायनसनं काय करा, आधी पहिल्यांदा काय करा, मायनसनं मल्टिप्लाय करा. म्हणजे तुमचं काय होईल, ह्या मायनसनं मध्ये मल्टिप्लाय केलं तर तुमचे सगळे साईन चेंज होतील. इथं मायनस होईल, इथं प्लस होईल, इथं मायनस होईल, इथं प्लस होईल. म्हणजे जिथं प्लस आहे तिथं मायनस होईल, मायनस आहे तिथं प्लस होईल. तर या मायनसनं मल्टिप्लाय केलं तर तुमचा मायनस काय होईल, तुमचा 8x³ -8x³ काय होईल तुमचा, -8x³ होईल. त्याच्यानंतर हा तुमचा प्लस काय होईल, प्लस होईल इथे. त्याच्यानंतर ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करा, 3 × 4 × 3 म्हणजे 3 त्रिक 9, 9 चौक 36 म्हणजे 36 काय होईल तुमचा, 36x²y. हा प्लस आहे तर हा तुमचा मायनस होईल. हा मायनस कशामुळे, ह्या साईननं मल्टिप्लाय करत येतोय आपण. हा प्लस होता मायनस झाला, हा मायनस होता प्लस झाला, तर हा प्लस आहे तर मायनस होईल. मायनस काय होईल तुमचा, 9 × 6 = 54, -54 तुमचा xy² होईल. ठीक आहे, xy². हा मायनस आहे तर आता प्लस होईल तुमचा, काय होईल, प्लसमध्ये तुमचा 27 जशाच तसा 27 y³. तर हा सॉल्व करून झालेला. आता त्याच्यात काय कटत असेल ते कटवून टाका डायरेक्टली. हा तुमचा पहा, मी ब्लॅक पेननं कटवतो. तर तुमचा काय आहे, हा -8x³ प्लस 8x³ हा कटलेला आहे तुमचा. त्याच्यानंतर हा 54xy². ठीक आहे, 54xy² -54xy² हा पूर्ण कटून जाईल तुमचा, हा पूर्ण कटून जाईल. त्याच्यानंतर काय जिथं मायनस आहे ते आता बघा, +36x² प्लस 36x²y. आता जे आहे ते बाकी उरलेलं लिहून घ्या आता. ठीक आहे, तर आता बाकी काही कटत नाही. ठीक आहे, कटत असलं तर पुढं पाहू. तर हा तुमचा 36 काय उरलेला आहे, 36x² आणि हा 36x² तुमचा 36 आणि 36 हा डबल झाला तर तुमचा काय होईल, हा 36 आणि हा 36 किती होईल तुमचा, दोघांची ॲडिशन आहे ना, तर 72 होईल x²y. ठीक आहे, हा 72 x²y. हा आणि हा कोणते घेतो आहे आपण, पहा, हा आणि हा घेतो आहे. हा एक घेतो आहे आपण आणि हा अंडरलाईन केलेला, ह्या दोघांची ॲडिशन केलेली. त्याच्यानंतर तुमचं उरलं काय, 27 y³ आणि हा 27 y³. 27 आणि 27ची दुप्पट करा, किती होती तुमची
54 होते. 54 प्लस काय होईल तुमचं 54y³ 54y³ झालेला आहे तुमचा. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे तुमचा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला फर्दर काही सॉल्व करायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे तुमचा आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. तर आपण काय करूया त्याच्यानंतरची तुमची एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 5.3 मधले काही एक्झाम्पल पाहूया. प्रॅक्टिस सेट 5.3 मधले चालते. ठीक आहे. आता नेक्स्ट घेतोय आपण प्रॅक्टिस सेट 5.3 पाहतोय. प्रॅक्टिस सेट 5.3 पाहतोय आणि त्याच्यामधले काही एक्झाम्पल पाहतोय आपण. तर पहिला क्वेश्चन आहे तुमचा प्रॅक्टिस सेट मधला प्रॅक्टिस सेट 5.3 मधला 1 क्वेश्चन 2m - 5 तर काय आहे तुमचा ह्या फॉर्म्युल्यामध्ये येते. ह्या फॉर्म्युल्यामध्ये येते सोडवायचं तुम्हाला. सोल्युशन पहा. सोल्युशन काय असणार आहे तुमचं. तर ह्याच्यामध्ये तुमची ची किंमत काय आहे 2m आहे घ्या आणि ची किंमत तुम्ही 5 घ्या. तर तुम्ही सॉल्व करायचे. तर पहा जशाच तसं लिहितो 2m - 5 ला 5 आणि हा क्यूबला क्यूब इज इक्वल टू 2m - 5 क्यूबला क्यूब. त्याच्यानंतर तुम्हाला सोडायचं आहे हा तुमचा a आहे हा b आहे. तर a काय आहे तुमचा चा क्यूब 2mचा क्यूब प्लस मायनस आहे तर मायनसचा फॉर्म्युला आहे मायनसला -3 तुमचा a² म्हणजे 2mचा स्क्वेअर. त्याच्यानंतर b तुमचा 5 b काय आहे तुमचा 5 आहे बरोबर. हा प्लसला प्लस त्याच्यानंतर तुमचा 3 a² तुमचा 2m a² नाही फक्त a आहे तुमचा आणि बीचा स्क्वेअर आहे म्हणजे 5चा स्क्वेअर प्लस लास्टला काय तुमचा मायनस आहे -b³ म्हणजे तुमचा 5चा क्यूब आहे. तर ह्याला सोडवा सिम्प्लिफाय करा. तर हा 2चा क्यूब असेल तुमचा 8 आणि mचा क्यूब am³ मायनस. तर आता तुम्ही काय करा ह्याला सोडून घ्या. तर हा 2चा स्क्वेअर किती होईल 4 आणि m² ला m², mचा स्क्वेअर m² होईल आणि हा 5ला 5 प्लसला प्लस ह्याला सोडून घ्या. हा 3 × 2 तुमचा 6m होईल ह्या दोघाला सोडवलं तर आणि 5चा स्क्वेअर तुमचा काय होईल तुमचा 25 होईल मायनसला मायनस. आता 5चा क्यूब तुमचा काय 125 आहे. त्याच्यानंतर ह्याला पुढं सॉल्व करा तुम्ही. ह्याला 8m³ ला 8m³ ठेवा. हा मायनस आता ह्या तिघांची मल्टिप्लिकेशन करा. हा 3 × 4 तुमचा किती झाला किंवा 4 × 5 करा. 4 × 5 20 20 × 3 60 60m². तर हे मल्टिप्लिकेशन करायचं 3 × 4 × 5 कसंही करा 60m² येते. ठीक आहे. प्लसला प्लस आता 25 × 6 करा. 25 × 6 किती होते तुमचा 150 होते. 25 × 6 150 आणि हा mला m -125 ला 125 हे तुमचं सॉल्व झालेलं आहे. ह्याच्यानंतर फर्दर आपल्याला सॉल्व करायची गरज आहे का फर्दर सॉल्व करायची गरज नाही. तर का आहे 8m³ - 60m² + 150m - 125. तर हा तुमचा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. त्याच्यानंतर तुमचा काय क्वेश्चन एक आहे तो तुम्ही होमवर्कमध्ये करा 4 तर नेक्स्ट क्वेश्चन तुमचा सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे काय आहे 4 - p³ हा तुम्ही होमवर्कमध्ये करा. सोपा आहे हा सोपा आहे. तर 4 - p³ तुम्ही होमवर्कमध्ये करा. तर आपण काय करू थर्ड नंबरचा क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. हे मी मिटवतो. पहा आता लक्ष द्या. तर आपण क्वेश्चन नंबर 3 घेतो एक्सपांड करायचं. तर हा आपण सोडून दाखवतो मी तुम्हाला सोल्युशन. तर काय करा तुम्हाला तर येत असेल सगळं काय करायचं व्हिडिओ स्टॉप करायचं आहे क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे. सोडवल्यानंतर काय करा माझा आन्सर आणि तुमचा आन्सर काय करा टॅली करा चेक करा बरोबर येते का. ठीक आहे. तर तुमचा क्वेश्चन काय आता हा सोडवणार आहे 7x - 9y³. ठीक आहे. त्याला सोडवा. तर तुमचा हा ए म्हणजे काय तुमचा 7x आहे आणि बी म्हणजे तुमचा काय आहे 9y आहे. तर ह्याला सोडवा. तर हा तुमचा 7x काय असणार आहे 7x - 9y³ सोडवायचं. तर 7x³ असणार आहे म्हणजे चा क्यूब काय असणार आहे 7x³ असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस आहे त्यामुळं मायनस असणार आहे तुमचा मायनस काय आहे तर 3 आहे तुमचा 3 त्याच्यानंतर 7x² आणि हा b तुमचा 9y असणार आहे. म्हणजे हे काय -3a²b a²b त्याच्यानंतर तुमचा प्लस असतो प्लस काय आहे +3 तुमचा a म्हणजे 7x आणि b² म्हणजे 9y². ठीक आहे. तर हा त्याच्यानंतर मायनस तुमचा काय असतो b³
क्यूब असतो, म्हणजे 9y क्यूब असं ब्रॅकेटमध्ये टाका आणि क्यूब करा, कारण दोघांचा क्यूब असतो. ह्याला सोडवा. ह्याला सोडवल्यावर तुमचा 7चा क्यूब, 7चा क्यूब किती येतो ते एक बघा. 7चा क्यूब 343 असतो. कसा काढणार तुम्ही? 7चा क्यूब 7 × 7 × 7 करा. तर पहा 7 × 7 तुमचा 49 होतो आणि 49चं मल्टिप्लिकेशन 7 सोबत करायचं आहे. तर हा 9 × 7 आहे का नाही, 9 × 7 करायचं आहे तुम्हाला. 7 × 9 = 63 होतो तुमचा. 63ला 3 × 4 = 6, 7 × 28 आणि 7 × 34. तर 343 तुमचा क्यूब आहे. कशाचा? 7चा. 343 एक्स क्यूबला एक्स क्यूब मायनस हा तुमचा 3ला 3 ठेवा. हा 7चा स्क्वेअर 49 आहे आणि एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर. हा तुमचा 9yला 9y प्लसला प्लस. हा 3 × 7 तुमचा 20 काय 7 × 3 = 21, 21x होईल तुमचा. आणि हा 9चा स्क्वेअर तुमचा 81 होईल आणि yचा स्क्वेअर y स्क्वेअर. हा मायनस 9चा क्यूब. 9चा क्यूब कसा करा तुम्ही? 9 × 9 असं करा. 9 × 9 × 9 केलं तर तुम्हाला 9चा क्यूब मिळतो. तर 9 × 9 तुमचा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 81 आणि 81 × 9 करा. 9ला 9 आणि त्याच्यानंतर 8 × 9 = 72. ठीक आहे, म्हणजे 729 तुमचा काय आहे? 729 हा क्यूब आहे. ठीक आहे, तर 729 तुमचा 9चा क्यूब आहे. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर ह्याला पुढं सॉल्व करा. हा 343 एक्स क्यूबला एक्स क्यूब मायनस आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 49 × 3 करा आणि त्याला 9 सोबत मल्टिप्लिकेशन करा. 49 × 3 तुमचा काय होईल? 147. ह्याला 50 गृहीत धरा. 50 गृहीत धरा. 50 × 3 तुमचं 150 होतं. 150मधून 3 मायनस करा, कारण 49 आहे हा. तर हा 147 × 9. तर 147 × 9 करा. तर 147 × 3 करा तुम्ही. तर हा 7 × 3 = 21 किती होतील तुमचा? 7 × 3 = 21ला 1 कॅरी 2, 7 × 4 × 12, 12 आणि 2 14ला 4, हा 4ला 1, 3 × 3 आणि 4. ठीक आहे, तर तुमचा किती होईल? 441 होईल. किंवा असंही डायरेक्टली करू शकले असतात तुम्ही. याला 150 धरले असतात. 150 त्रिक तुमचा 450 होते. 450 तर याच्यात 3 कमी आहे. तर 3 किती वेळेस? 3 टाइम्स, म्हणजे 9 कमी केले असतात तर 441 मिळाला असतात तुम्ही डायरेक्टली जरी केले असतात तर. 441. ठीक आहे, 441 एक्स स्क्वेअर आणि हा y. हा प्लसला प्लस. त्याच्यानंतर तुम्ही ह्याला सॉल्व करा. हा 21 आहे आणि हा 81 आहे. 21 आणि 81चं तुम्हाला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 21 आणि 81. तर तुम्ही ह्याला डायरेक्टली बघा, तुम्हाला 21 आणि 81चं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही दुसरी काय मेथड यूज करू शकता तुम्ही. पहा, तर काय करू शकता? आता तुम्ही 81चा आहे का नाही, 81 × 10 करू शकता एक वेळेस, 81 × 10 करू शकता एक वेळेस आणि 81 × 1 करू शकता. ठीक आहे, 81 × 1 करू शकता एक वेळेस. तर म्हणजे तुम्हाला सरळ सरळ करता येते. तर 81चा म्हणजे 81चं 10पर्यंत पाडा म्हटल्यानंतर तुम्हाला माहीत आहे किती येते? 810 येते तुमचं. ह्याचं 810 येते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 81चा एक वेळेस पाडा म्हटलं तर तुम्हाला किती येते? 81 येते. म्हणजे तुम्हाला हे डायरेक्टली करता आलं पाहिजे, तर त्यासाठी सांगतो. किंवा तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन पण करून बघू शकता. ठीक आहे, तर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलेले बरं, कारण तुमच्या लेवलला हे अवघड होऊ शकतं आणि चुकून बसेल तुमचं. तर हा 1 होईल आणि हा तुमचा 10 होईल. 10ला 0, ह्याच्याला 1, 8 8 16 आणि 17, म्हणजे किती होईल तुमचं? 1701. आणि तुम्ही मनातल्या मनात बी करू शकता. 81चा 810 810 आणि त्याच्यानंतर तुमचा हा किती? 810 810 आणि तुमचा 81 म्हणजे 1701. वाटलं तर तुम्ही इथं करून बघा कॅल्क्युलेशन. 81 × 21. ठीक आहे, तर हा 81ला 81 राहिला, प्लसला प्लस, हा 2ला 2 आणि 8 2 16ला 16. ठीक आहे, 8 2 16ला 16 तुमचा. तर हा 1ला 1, 8 आणि 2 10ला 0, ह्याच्याला 1, 17 म्हणजे 7 झाले आणि हा 1701. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक, तुम्हाला कळलं असेल तर हे मी काय करतो, मिटवतो सगळे कॅल्क्युलेशन ही. तर ते किती आलं होतं? आपलं 1701 आलं होतं ना. ह्याला कॅल्क्युलेशन केलं 701 आणि त्याच्यानंतर तुमचा हा एक्स, त्याच्यानंतर हा वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर मायनस आता 729 वाय क्यूबला वाय क्यूब. तर आपण ह्याला पूर्णपणे काय केलेलं आहे? सॉल्व केलेलं आहे. ह्याच्यानंतर फर्दर सॉल्व करायची गरज नाही, सॉल्व करू शकत नाही आपण. तर हे झालेलं आहे 343 एक्स क्यूब मायनस, तर तुमचा काय झालेला आहे?
तर इथं आपल्याला काही राहिले काय सॉल्व करायचं किती आपण अरे तर हा तुमचा 3 न मल्टिप्लाय केलेला आहे, पण 3 न करायचा नव्हता तर आपल्याला करायचा होता 9 न मल्टिप्लाय. ठीक आहे, तर हे इथं एक राहिलेलं आहे तुमचं काय राहिलेलं आहे आता 3 × 49 केला होता आपण 147 आला होता आणि 147ला आपल्याला 9 न मल्टिप्लाय करायचं होतं, आपण पुन्हा 3 न केलं आहे. तर त्यामुळं आपल्याचं इथं गणित थोडंसं इथं राहिलेलं म्हणजे आपण चुकीच्या याच्या नंबरनं मल्टिप्लाय 147 आला होता तर याला 9 न मल्टिप्लाय करायचं होतं ह्याला. ठीक आहे 9 न, तर हा 9 न मल्टिप्लाय करून घ्या, 9 न मल्टिप्लाय करून घ्या. तर तुम्ही ह्याला दुसरे मेथड वापरू शकता. ठीक आहे, काय वापरू शकता आता ह्याला जर 10 न मल्टिप्लाय केलं तर किती होईल तुमचा 1470 होईल आणि एक मायनस करायचा आहे 147 मायनस 147 जरी केला तरी तुम्हाला आन्सर येईल. तर हा 10 मधनं तुमचा 10 मधनं 7 गेला 3 राहिला, हा 6 मधनं 4 गेला 2 राहिला, हा इथं किती राहिला 4च राहिला, 4 मधनं 1 गेला 3 राहिला, हा 1ला 1 1323 येईल. पहा एक बार चेक करा तुम्ही, तर ह्याला सॉल्व करून बघा. तर असंही करून बघा कारण तुम्हाला ही मेथड सांगितली पण तुम्हाला हे समजणार पण नाही. मी कसं केलं हे 147चा पाडा 10 पर्यंत म्हणलं तर काय 1 झिरो लावायचं डायरेक्टली 147 झिरो, मग 9 पर्यंतच म्हणायचं तर एक वेळेस आपल्याला 147 मायनस करावं लागेल म्हणजे तुमचं काय येईल ते उत्तर 1323 आलेले. पहा आता हे पहा 9चा पाडा तुम्ही 7 9 63 63ला 3 8 आले 6 7 आहे तर 4 गुणिले 9 9 चौक 36 36 आणि 6 42 42ला 2 हा 4 4 9 1 9 9 4 13 म्हणजे 1323 आलेले तुमचं उत्तर अशा प्रकारे आलेलं आहे. तर हे मी मिटवतो. ठीक आहे, हे मिटवतो आणि तुमचं हे कॅल्क्युलेशन 1300 किती आलं होतं आपलं 1323 ना 1323 आलं होतं बरोबर आहे. तर हे मी इथं लिहितो. तर हे इथं डायरेक्टली आपलं फक्त इथं 1323 असणार आहे. इथलं फक्त आपण मल्टिप्लिकेशन 1323 काय असणार आहे तुमचं 1323 x² y प्लस 1701 xy² मायनस 729 y³. तर हे तुमचं सॉल्व झालेलं आहे अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतरचं तुमचं काय आहे बाकीचं 58 हा काय करा क्वेश्चन नंबर 4 जो आहे तुम्ही करा. तर कोणता आहे तुमचा 58चा क्यूब. तर ह्याला सोडवायचं आहे तुम्हाला घरी सोडवायचं. तर कसं सोडवणार पहा याला मी सांगतो तुम्हाला. तर 58ला काय लिहा तुम्ही 58ला असं लिहा तुम्ही 60 - 2 लिहा 60 - 2चा क्यूब लिहा आणि ह्याला ह्या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व करा तर तुम्हाला येऊन जाईल. हा क्वेश्चन नंबर 4 तुम्ही सोडवायचा आहे. आणि क्वेश्चन नंबर तुमचा जो 5 आहे तो मी सॉल्व करून देतो. क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करून देतो. ठीक आहे, हे मिटवतो. तर पहा काय करा तुम्ही हा क्वेश्चन नंबर जो 4 आहे तो तुम्ही काय 58 क्यूब आहे तुमचं हे सांगितले आताच. ठीक आहे, आता मी थोडं मिटवलं आहे. तर याला 60 - 2 क्यूब हे सोडून घ्या तुम्ही होमवर्कमध्ये. ह्याच्यानंतरचे एक्झाम्पल आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं आपण इथं स्टॉप करूया लेक्चर आणि त्याच्यानंतरचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेला पार्ट घेऊ. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की पोहोचवा. आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.